श्री विष्णू नारायणाने धर्म संरक्षणार्थ अधर्मीयांचा विनाश करण्यासाठी भाद्रपद कृष्ण अष्टमीला मथुरेच्या कारागृहात वसुदेव आणि देवकीच्या पोटी श्रीकृष्ण म्हणून जन्म घेतला. आपल्या जन्मापासून असंख्य लीला दाखवणारा हा अवलिया मुसळधार पाऊस, विजांचा गडगडाट व ढगांच्या गडगडाटात यमुना दुधडी भरून वाहत असताना जन्मताच मथुरेतून गोकुळात आला. त्याच्या पदस्पर्शाने गोकुळाचा व समस्त गोकुळवासियांचा भाग्योदय झाला. महिला पुरुष, मुले मुली, गाई गुरे, पशु पक्षी सर्वांना त्यांचा लाडका कान्हा हवा हवासा वाटू लागला. परंतु कालांतराने त्यांचा हा लाडका कान्हा फारच लबाड झाला. आपल्या सवंगड्यांना घेऊन तो गोकुळात दही दुधाची राजरोस चोरी करू लागला. त्यामुळे त्याच्या या खोडकर आणि चाणाक्ष वृत्तीचा गोकुळातील गवळणींना खूप त्रास होऊ लागला. म्हणून गोकुळातील काही गवळणी रोज यशोदा माईकडे त्याच्या तक्रारी घेऊन येऊ लागल्या. वसुंधरा. वसुंधरा होय, आल्या आल्या. आता येऊ दे तिला. आज काय ते बोलूनच टाकूया. हो ना. आली ग. आली आली. काय ग, काय झालं? तुम्ही सारा जणी अचानक इथे? अगं कारणच तसं आहे. मग सांग तरी काय आहे ते? काय ग, कुठे गेला तुझा नटखट काना? काना? आता काय केलं बरं माझ्या कानाने? काय केलं? अगं यशोदे, काय नाही केलं म्हणून विचारलं ना तू. अगं गोकुळात नुसता उच्छाद मांडून ठेवला अक्षरशः त्याने. आता कोणाची बरं छेड काढली त्यांनी? छेड? अगं एक वेळ छेड काढली असती तरी सहन केलं असतं, लहान आहे म्हणून. पण आता तर त्याचे वेगळेच पराक्रम सुरू आहेत. पराक्रम? आता कोणाच नको बोलू का? जे काय ते स्पष्ट बोल. माझ्या कानाबद्दल बरं वाईट ऐकून घेणार नाही मी. हे बघा, हे हिचं असं असतं. हो ना, म्हणून तर तो शेफारलाय जास्त. नाही तर काय. बरं, आता सांगाल की नाही काय झालं ते? अगं तुझ्या कानाने आमच्या शिंथ्याला अडकवलेली दह्याची, दुधाची, ताकाची पाठे उद्ध्वस्त करून टाकली आहे. सवंगडी घेऊन येतो आणि घरात कुणी नाही पाहून गोरसाची चोरी करतो. नाहीतर काय. काना? हो हो, काना. काना आणि चोरी शक्यच नाही बघ. शक्यच नाही. हे बघ यशोदे, तुझ्या कानासाठी ना अशक्य असं काहीच नाही. हा म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ग? तुझ्या घरातलं माठातलं दही दूध माझ्या कानाने चोरलं म्हणजे काय? अर्थातच त्याच्याशिवाय हे धाडे दुसरं कुणीच करणार नाही बघ. काय पुरावा काय तुमच्याकडे? पुरावा? त्यालाच विचार की कुठे गेला, कुठे तुझा लाडका काना? तो आता त्याच्या सवंगडा बरोबर बाहेर खेळायला गेलाय. झालं कल्याण. आज पण आपल्या घरातली माठं कुठलीच म्हणायची. हो ना अय्या, खरंच की आपण सारे जण इथे आहोत म्हणजे तो तिथे जाऊन. तिथे जाऊन? तिथे जाऊन काय? बरं, जग बरोबर पाहिजे ना. चल तुला पुढे चला जाऊ.